कंटाळा आलाय रे. नेहमी नेहमी काय घरचं जेवायचं. हा? चला बाहेर कधी जाऊन जेवायचा मौकाच मिळत नाही मला. शेठ तुम्ही नशीबवान आहे तो. तुमची बायको स्वतः हाताने जेवण करून घालते खायला. तेच तर रोज तेच तेच जेवण मला कंटाळा आलाय यार. असं आहे होय. मग माझ्या हातचं जेवणार का? सॉलिड करतोय जेवण. एकदा तोंडात जेवण घेतलं ना खाऊ की नको लय मजा येते बघा. तुझ्या आजचं जेवण नकोय मला. अरे पोपट, अरे मला तुझ्या त्या कबुतरी बरोबर थोडस गटरंग करायचं आहे. त्याला म्हणून तुझ्या मागे लागलोय. मला घेऊन चल. अहो शेठ काढा. नाही म्हणजे पैसे काढा 1000 रुपये. तुम्हाला काय वाटलंय? तुम्हाला काय वाटलं? पण एवढ्या रात्री तुला 1000 रुपये कशाला पाहिजे? कशाला म्हणजे बँकेत भरायचे आहेत ना मला. बँकेत? एवढ्या रात्री कुठली बँक चालू असते? एवढ्या रात्री म्हणजे माझी सकू सुख बँक. रात्रभर उघडी, कधी पण घाला कधी पण काढा. पैसे हो. तुम्हाला काय वाटलं? लवकर द्या. एटीएम मध्ये भरायचे. एटीएम? एटीएम म्हणजे? एटीएम म्हणजे ऑल टाइम मजा. ए पोपट. काय झालं? पोपट बोला ना. तेरा नाम बापट. बोला ना. माझं पण जरा अकाउंट काढून दे ना तुझ्या बँकेमध्ये. अरे तिच्या बँकेत तुमचं अकाउंट? एका महिन्यात 2 तलवारी कशा काय ठेवायच्या? हे बघा मी सांगतोय का, ही बँक माझी आहे की नाही. तुम्ही असं करा, जाऊ द्या. ते मला पैसे द्या. मला लवकर जायचंय. थांब रे पोपट. अरे एवढी कशाला घाई करतोय? काय घोड्यावर चढल्यासारखा वागतोय? घोड्यावर कुठला चढतोय? अजून घोडे चढायचं बाकी आहे. पहिलं घोड्यावर शिकायचं, नंतर घोड्यावर. समजलं? द्या पैसे द्या बघू आधी. बेडरूम मध्ये पडलेत. जा घे. बेडरूम मध्ये पैसे पण पडलेत. घेऊ का? नाही तसं नव्हे. पैसे घेऊ का त्यांना विचारून? पोपट मला सांग, ही शकुंतला कोण आहे? शकुंतला नाही, सकू आहे सकू. पण तुम्हाला काय करायचं? मला आपली अशी थोडीशी त्या बाबतीत माहिती हवी. एका अटीवर सांगेन. कोणत्या? नंतर तिथे न्यायचा हट्ट करायचा नाही. नाही करणार बाबा, सांग. सांगतो. या इकडे बघू. लवकर या. अरे तू आधी तो हात थांबव रे. सांग. सांगू? हा. काय? तू तिथं जातोस? तू? हो पण तूवर कशाला एवढं जोर देताय? अहो सगळे तिकडे जातात मोठे मोठे पैसेवाले कबूतरला दाना टाकायला. अहो काय तिथे एक एक कबूतर आहे माहितीये का? अहो फक्त खिशात माल पाहिजे. माल. या काय म्हणतोस? काय मग येत आहे काय? तरीच तुझ्या खिशात पगार शिल्लक राहत नाही. काय पोपट, शेवटी तू देखील माझा कॉलेजचा मित्र धर्मेश सारखाच निघालास. कोण धर्मेश? तू नाही ओळखत त्याला? माझा कॉलेज मधला मित्र. असं? त्याला देखील अगदी तुझ्यासारखीच सवय होती बघ. पैसे मिळाले की लेक चालला डायरेक्ट चिरा बाजारला, आणि पैसे संपले की डायरेक्ट यायचा तो कॉलेज मध्ये तिथल्या मुलीला. आणि मुली नाही पटल्या की हा हमशी रडू लागायचा. असं? शेवटी काय, मुली भावनिक असतात. ते बघून, त्याचं रडणं बघून पटायची, आणि पटली की डायरेक्ट मागे बाईकवर बसवायचा आणि सरळ तिला फ्लॅटवर घेऊन जायचं. असं तसं. पोपट, शेवटी त्या मुलींवर रडण्याची वेळ यायची. बऱ्याच चालू होता तर तो रडून मजा मारायचा, आणि तू हात हलवून मजा मारतो. तुमचा मित्र आपल्याला आवडला? एकदा भेटवा तरी त्याला. नको. अरे बाबा त्याचा काय भरोसा नाही. तुलाही घेऊन फ्लॅटवर जायचा. तुम्ही त्याची काळजी करू नका. शेवटी आपला हात तरी कामाला येणार. ते सोड. पोपट मला सांग, तुला भीती नाही वाटत की आपल्याला कोणी तिथे पाहिल म्हणून? त्यात काय घाबरायचं? तो मला कधी बघणार? तो तिथे येईल तेव्हा ना. हो. तो कशासाठी येणार तिकडे? काय भाजी घ्यायला तर येणार नाही ना. नुसतं दाबून बघणार ना भाजी. मग आम्ही सभी नंगे. हे पोपट, मला घेऊन चल ना तुझ्या बरोबर कबुतरींकडे. तुम्हाला का रे? नाही, मी काय माणूस नाहीये? अहो माणूस असणं आणि पुरुष असणं या जमीन अस्मानचं अंतर आहे. नुसतं हात हलवण्याने कोणी पुरुष होत नाही. मी पण असले भरपूर हात हलवले. कळलं ना? काय म्हणताय? ते सोड रे. हे पोपट, बोला. मला पण तिकडे घेऊन चल ना. मला माहिती होतं तुम्ही तिथे न्यायचा हट्ट करणार, म्हणून जर तुम्हाला पहिल्यांदी जड घातली होती. हे पोपट, आता खूप झाला. असं काय करतोस? इकडे ना. इकडे रे. जरा
मला पण तिथे घेऊन चल ना. हा? अहो शेठ काय कोणास ठाऊक अहो तुमच्या बाजून आता मला भीती वाटायला लागलेली आहे. ए गप, भीती कसली वाटायला लागली? तर मला तुझ्यासारखी सवय नाही. नाही ना इतकी वर्ष तू या घरात राहतोय, तुझ्या या हात हलवण्याचा कधी गैरवापर केलाय मी? नाही ना? मला सांग. आज इतकी वर्ष तू या घरात राहतोय, हा, त्यामुळे तू या घरातला एक आमच्या कुटुंबातला एक सदस्य झालायस. हो अरे आपल्यामध्ये नोकर आणि मालक असं नातं आहे का? नाही तर मित्राचं नातं आहे ना रे आपलं. हो ना. आणि तुला तर सगळं माहितीच आहे रे, तुझ्यापासून काय लपवायचं? माझी मानसिक, शारीरिक आणि सांसारिक अवस्था तुला चांगलीच माहिती आहे रे. म्हणजे कंटाळा आलाय रे, नेहमी नेहमी काय घरचं जेवायचं. हा चला बाहेर कधी जाऊन जेवायचा मौकाच मिळत नाही मला. शेठ तुम्ही नशीबवान आहे तो. तुमची बायको स्वतः हाताने जेवण करून घालते खायला. तेच तर, रोज तेच तेच जेवून मला कंटाळा आलाय यार. असं आहे होय. मग माझ्या हातचं जेवणार का? सॉलिड करतोय जेवण. एकदा तोंडात जेवण घेतलं ना, खाऊ की नको लय मजा येते बघा. तुझ्या आजचं जेवण नकोय मला. अरे पोपट, अरे मला तुझ्या त्या कबुतरी बरोबर थोडस गटरंग करायचं आहे. त्याला म्हणून तुझ्या मागे लागलोय, मला घेऊन चल घेऊन चल घेऊन चल. थांबा अहो मला पण विचार करून द्या ना. अरे हो एक चांगला मार्ग आहे. काय? अहो तुम्हाला घराबाहेर जायची गरजच नाही. हा? ये बरं आहेस ना पोपट? म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, त्या मुलीनं इथं बोलवायचं? हा नाही हो माझा प्लॅन दुसरा हो. काय? बाईसाहेब. कोण, पूजा? हो ना. बरं आहेस ना का वेडा बिडा झालाय? हो वेडा मी नाही, वेडा होतील बाईसाहेब. म्हणजे मी परत घरचंच जेवण जेवायचं? हा? हो पण घरच्या जेवणाची चव बदलून जाईल ना. हो का? हो बाहेरचं जेवण फिकं वाटेल हो. हो. हो चाटत राहाल नुसती. काय? बोट म्हणजे तुझ्याकडे काय जादूची छडी बिडी आहे की काय? हा? जादूची छडी नाही, जादूची गोळी आहे. गोळी होय? ही आहे परंगचड गोळी. अल्लाउद्दीनचा चेहरा घासल्यानंतर जसा जीन उभा राहतो ना, तशी ही गोळी खाल्ल्यानंतर तुमचा कामदेवचा जीन उभा राहील. हा? आणि ही गोळी खाणारी व्यक्ती स्वतःला विसरून नवीन नवीन स्टाईल करायला सुरुवात करते. ए, पोपट, काय काय कुठे कुठे मिळते ही गोळी? आहे ना माझ्याकडे गोळी. आहे? टाकू का गोळी? दाखव. थांबा बघूनच घ्या. ही काय गोळी? हा. नाही तू खात असणार तरीच तुझा हात हलतो. मी नाही खात, पण एकदा खाल्ली होती. हा केव्हा? तुमच्याकडे नाही काय, तुमच्या आधी एका गुजराती शेटकडे कामाला होतो. तिथे एकदा चुकून एकदम 2 गोळ्या खाल्ल्या. काय म्हणतोस? मग काय झालं माहितीये का? काय? बापरे, आईला मग तर गडबडच झाली असेल ना? अहो गडबड नुसता गोंधळ झाला गोंधळ. अहो शेट पळाला आणि शेटाने हॉस्पिटल मध्ये. ओ माय, टाके बिके पडले वाटतं. अहो टाके कसले घेऊन बसलाय. अहो वेल्डिंग करावं लागलं वेल्डिंग. हे तर काहीच नाही. अहो कुत्रा नोकरी सोडून पळाला आहे की नाही माझ्या. अहो अशी खतरनाक गोळी आहे हो. तू आता आणच. हा, दे मला लवकर आणून दे. तुम्हाला काय करायची आहे गोळी? हंगामा करायला. हो आपल्याला बाई साहेबांकडनं हंगामा करवायचा आहे ना. कोण? पूजा? हो. तिच्यावर तुला सांगतो कुठल्याही गोळीचा असर होणार नाही. असं? आणि मुळात पहिली गोष्ट, ती गोळीच खाणार नाही. बाई दूध तर पितात की नाही? मग ही गोळी आहे ना दुधात मिसळणार, मग देणार बाई ना. खरंच? मग काय, दूध का दूध, पाणी का पाणी. मग बघा मजा. ठीक आहे, हा, ठरलं तर मग तू आज जा, हा, दूध तयार करून घेऊन ये. हा. मी पूजाला बोलवून ठेवतो. असं म्हणताय? आईला द्या टाळी. तुम्ही पूजा करा, मी दूध घेऊन येतो. हा, जा. आलो मी. हॅलो. हाय हाय आनंद भाऊजी, हाऊ आर यू? आय एम फाईन, थँक्यू. पण काय ग, आज तू अशी अचानक कशी काय आली? बाप में हड्डी. काय नाही काय नाही. काही नाही काही नाही. अहो परवा माझी टेनिसची मॅच आहे ना, त्यासाठीच आले. तुम्हाला पूजाने सांगितलं नाही वाटतं? अरे हो, आय एम सॉरी, मी विसरूनच गेलो होतो. मगाशी म्हणाली होती ना पूजा तू येणार आहेस. हो, यांचं आजकाल काय ठिकाणावरच नसते हो. हो खरंच आहे, आजकाल माझं काही खरंच नसतं म्हणा.
एनिवे तू प्रवासातून थकून आली असेल, त्यातूनही बराच उशीर झालाय. तू जेव आणि झोप जाऊन पटकन. काय जिमखान्यामध्ये प्रॅक्टिसला गेले होते, तिकडे कॅन्टीन मध्ये मस्तपैकी नाश्ता करून आले. आता मला भूक नाहीये. सेठ, या घरात तुमच्या शिवाय दुसरं कोणी भुकेलेलं नाहीये. म्हणजे काय? पाहिलं हो, तुम्हाला चहा कॉफी आणू? नको. नको? हा? मग तुम्हाला कोल्ड्रिंक चालेल? कोल्ड्रिंक? अजिबात नको. मग माझा चालेल का? माझा? ये. दुरात 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 दुरात. काय विचित्र प्राणी आहे. हो, तो जरा विचित्रच प्राणी आहे. प्राणी म्हणजे माणूस जरा विचित्रच आहे. हो. तर तू एक काम कर, त्याच्या हातात काहीतरी दे. म्हणजे काय? म्हणजे तुझे बॉल दे. तू रॅकेट उलटे करून त्याच्या हातात दे. असं हा, म्हणताय? दे दे दे. अहो खरंच हात थांबला. मग एक मिनिट हा. या. परत. अहो हे काय? अहो परत हलायला लागला. बस बस, बरं बरं. थांबला एकदाचा. बरं निशा, हा? तू आता फ्रेश हो आणि जाऊन झोप बघू. काय भाऊजी, भाऊजी नको का बोलू. तुम्ही पण ना कमाल करताय. आल्या आल्या झोपायच्या गोष्टी काय करताय? हो, त्यांच्यात ही तर खराबी आहे, प्रत्येकीला झोपायला सांगतात. भाऊजी एक खरं सांगू, हा? आज प्रॅक्टिस करताना मला असं वाटलं की ह्या वर्षीची चॅम्पियन मीच. मला पूर्ण विश्वास आहे. वाह, क्या बात है. आज प्रॅक्टिस करताना प्रत्येक हा? शॉट वर माझे बॉल असे उसळत होते, हा? असे उसळत होते हा? की सगळेजण स्तब्ध झाले. हा? मग त्यांनी मला उचलून घेतलं आणि मला सांगितलं, हा? निशा ह्या वेळेची चॅम्पियन तूच. ओके. आणि मग सगळ्यांनी मला गुड बाय किस केला. अरे वा, हम्म. सगळ्यांनी तुला उचलून घेतलं, हो. सगळ्यांनी तुला गुड बाय किस दिला, हो. फक्त मीच राहिलो. भाऊजी. हो, मी राहिलो ना. बस बस, इथं तू बरा. लगेच वाटताचा चंबू करून पुढे येऊ नकोस. आता हात हलतोय, नंतर आणखीन काय हलायचं कुणाच नाहीतर ठाऊक. काय? बर निशा, हा? जा तू आता जाऊन झोप बघू. काय सकाळी तुला लवकर उठायचंय, पॅकिंग हो. करायचंय, हो. मला पॅकिंग उघडायचंय. आय मीन तू जा ना झोप. हं? हा. अय्या या साऱ्या गडबडीत मी पूजाला भेटायचंच विसरले. अगं पूजा झोपली आहे हो की नाही पोपट? येऊ का बघून? गप. हा? झोपली? शी. अरे पण ते दूध प्यायला विसरूनच हा, गेली. दूध प्यायला विसरली. मी पिऊ का? प्यायला प्यायला. अगं पण तुझ्यासाठी नाहीये ते, पूजासाठी आहे. अहो पण ती आता झोपली आहे ना, मग मी पिते. हा? तशी नाही. मी संत्री आणली होती खायला, हा. पण आता दूधच पिते. अगं बाई. हम्म. अगं 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 काय प्या प्या. अरे सगळी गडबड होईल ना. अरे दुधात गोळी मिसळली आहेस खायला ना. होतो. आज हिला ट्राय करा, बघा तुमच्या तोंडाची चव बदलून जाईल. चव कसली बदलतोय? माझ्या बायकोची मैत्री नाही ती. उद्या जर बायकोला समजलं ना तर तोंडाला चटका बसेल माझ्या. अरे आज घरचं फुकटचं जेवतोय ना, ते देखील बंद व्हायचं. खायला तवा तापलाय. शेठ, भाकऱ्या भाजून घ्या. आणि तुम्हाला नसतील भाजायच्या ना तर मला सांगा, मी माझ्या भाकऱ्या भाजून घेतो. बोला बोला, लवकर बोला. अरे हाट. अरे.